जय हरी माऊली. या महाराष्ट्रातल्या पंढरीचं महत्त्व सांगत असताना, माझ्या या विठ्ठल रुक्मिणीचं महत्त्व सांगत असताना, विठ्ठल रुक्मिणीचं दायित्व सांगत असताना, माझ्या या ज्ञानेश्वर माऊलींचं दायित्व सांगत असताना, महत्त्व सांगत असताना, महात्म्य सांगत असताना मला खूप आज आनंद वाटतो. आज आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय पूर्णपणे पंढरपुराच्या चंद्रभागेच्या तीरी एकवटला आहे. वाळवंटात सगळा एकत्र येऊन त्या ठिकाणी चंद्रभागेत स्नान करून नामदेवाच्या पायरीवर नतमस्तक होतोय आणि या पंढरीच्या माऊलींचं दर्शन त्या ठिकाणी घेतो. गेली 15-20 दिवस माझा हा वारकरी, शेतकरी, कष्टकरी भक्त त्या ठिकाणी पायी आपली दिंडी आणून अत्यंत भक्तिभावानं त्या ठिकाणी आपल्यासमोर ते येत आहेत. मी असं म्हणेन, पंढरपूरची शोभाच न्यारी, पंढरपूरची शोभाच न्यारी, त्या ठिकाणी वसली सर्व वारकऱ्यांची पंढरी. या पंढरीमध्ये खूप भक्तिभावानं हा सगळा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून, वाडी वस्त्यावरून येतो फक्त त्याच्या भक्तिभावानं. कुणीही त्याला या म्हणत नाही, परंतु या माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर हा माझा बळीराजा, माझा शेतकरी, माझा तरुण, माझ्या महिला, या महाराष्ट्रातील सर्व काही सुखी राहू दे. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे, कोणतंही संकट येऊ देऊ नको, सर्वांना सुखी ठेव, हीच अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि फक्त डोळं भरून माझ्या या पंढरीच्या नाथाकडं त्या ठिकाणी पाहून डोळे भरून त्याचं मन भरतं आणि शेवटी पुन्हा तो आपल्या गावाकडे निघतो. ते फक्त त्याचे आशीर्वाद घेऊन, संपन्नता मिळून, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा माझ्या तमाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील माझ्या सर्वांना आणि माझ्या सर्व बंधू भगिनी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, नोकरदार असतील, युवक युवती असतील, महिलांना पुनश्च एकदा